नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. तर हे बघा आम्ही आता हे जे परवा जे तुरीचं रान होतं ना, त्याच्यामध्ये टाकले बघा मका. आता पेरल्या, अजून काही मका उगवलं नाही. फक्त पेरून भिजवलेले आहे आणि ह्याच्यात मका केल्या. आता लय उन्हाळ्यात झाल्या मका, पण काय माहिती कशी येत्या. आल्यानंतर बघूया जर हिला आपण जर चांगली जोपासली तर चांगली येईल बरं का. आणि हो, इकडे एवढ्यात मका केल्या आणि इकडे जे रान आहे ना, हे रिकामं हाय असं सारटं ओढून घेतलं बघा ट्रॅक्टरनं. कारण ह्याच्यामध्ये आम्ही करणार आहे भुईमुग. आणि ही भुईमुगसाठी रान ठेवले बघा एवढं. म्हणजे एक पिशवी पडल, म्हणजे 20 किलो बी पडल एवढ्या मापानं रान ठेवले बघा. कारण लय भुईमुग करून पण काही फायदा नाही. कारण एकदम पाऊस लागला तर आपल्याला हाताला लागत नाही, सगळे शेतातच कुजत्या. म्हणून का नाही ह्या वर्षी थोडी भुईमुग करणार आहे. कारण गेल्या वर्षी भरपूर केली ती, 40 किलो बी पेरलेलं, पण त्याचा लय तोटा झाला. म्हणून का नाही ह्या वर्षी थोडी भुईमुग पेरण्यासाठी एवढं रान ठेवले बघा. तिथनं तेवढं. आणि हे आता रान आम्ही भिजवायचं चालू आहे बघा. हे एवढं भिजले. इथनं असं भिजवून का नाही, हे भिजल्यानंतर वपसायला का नाही पटकन लगी पेरून घ्यायची, म्हणजे वलीला बी पडते. भिजले की नाही लवकर बियाणं उगवण्यासाठी. आणि जे आता शेतात जे पडलेलं बी आहे पुढाऱ्याचं गवताचं, ते गवताचं बी पण उगवते. म्हणून त्यासाठी भिजवून घ्यायचं चालू आहे बघा आता सध्या. भिजवल्यानंतर मग परत भुईमुग पेरायची.